झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या मोबदल्याचा प्रश्न पेटला. बाधित शेतकऱ्यांसह 6 एप्रिलला दिल्लीत धडकणार. माजी आमदार अनिल गोटे यांनी मेळाव्यात केली घोषणा. धुळे जिल्ह्यातील अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न सध्या चांगलाच पेटलाय. या प्रकरणात शेतकऱ्यांना भरघोस असा मोबदला मिळावा यासाठी शिवसेना उबाठाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आवाज उठवलाय. त्यांनी बाधित शेतकऱ्यांना आंदोलनाची हाक दिली असून 6 एप्रिल रोजी शेतकऱ्यांसह थेट दिल्लीत धडक देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यासाठी आज 18 मार्च रोजी कल्याण भवन येथे बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबासह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना केंद्र सरकारने योग्य असा मोबदला द्यावा. राष्ट्रीय महामार्गाला जो दर देतात तोच दर रेल्वे मार्गासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनींनाही दिला पाहिजे. तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन रेल्वे मार्गासाठी घेणार आहात त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे अशा आग्रही मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून माजी आमदार अनिल गोटे यांनी केल्यात. या संदर्भात अनिल गोटे म्हणाले, आम्ही 6, 7 किंवा 8 एप्रिल रोजी दिल्लीला जाणार आहोत. काल शोभासाहेब बच्चाव खासदार यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं त्यांच्या बुद्धिमत्तेची मला तीव करायची वाटते. जी आमची मागणीच नाही काय त्या मागणीबद्दल त्यांनी तिथे भाषणामध्ये उल्लेख केला. आमची मागणी आहे की राष्ट्रीय महामार्गाला जो दर देतात तोच रेल्वे मार्गाला द्या. एक कुटुंबामध्ये नोकरी द्या. त्यानंतर ज्या शेतकरी भूमी नव्हतात त्या शेतकऱ्यांना तेवढंच क्षेत्र दुसरीकडे द्या. यामुळे बहुचर्चित असलेला मनमाड इंदोर रेल्वे मार्ग आता योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी पेटला आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.